लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार? तसेच लाडक्या बहिणींना ज्यांना जून महिन्याअंतर्गत पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै महिन्यामध्ये पैसे मिळणार का? शासन निर्णयामध्ये जे बदल केले होते त्या बदलांनुसार आता कोणत्या महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत किंवा लाडकी बहीण योजनेबाबतची नवीन अपडेट काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या विराज घोळवे या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व सरकारी योजना असतील किंवा सरकारी अपडेट असतील, शेती योजना असतील याबाबतची माहिती सविस्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते आणि जीआर बद्दल देखील माहिती सांगितली जाते। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार? तर मित्रांनो, मागील 2-3 महिन्यांपासून आपण एक अपडेट पाहत आहोत की काय होतंय की लाडकी बहीण योजनेचे पैसे, समजा आता आपण पाहिलं की एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये जमा झाला, मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये, जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये, त्याचप्रमाणे जुलै महिन्याचा हप्ता देखील 5 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल असे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने बोलले जात आहे। मग त्यासाठी प्रक्रिया काय असते? तर सर्वात आधी लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा समजा जुलै महिन्याचा हप्ता वितरित करायचा आहे, तर मग महिला व बाल विकास विभाग एक यादी तयार करतं आणि त्या यादीनुसार ती यादी आपल्या अर्थ विभागाकडून निधीसाठी वापरली जाते की आम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करायचे आहे, तर मग आम्हाला एवढे पैसे लागत आहेत। आता मग राज्याचं अर्थ विभागाचं काम काय असतं की तो अर्थ विभाग महिला व बाल विकास विभागाला ते पैसे ट्रान्सफर करतं। त्यानंतर महिला व बाल विकास विभाग एक संयुक्तिक बँक खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ते पैसे ठेवतं आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2 ते 3 दिवसांच्या अंतरामध्ये हा जो निधी असतो तो त्यांच्या आधार कार्डशी संलग्न अर्थातच डीबीटी द्वारे जमा केला जातो आणि मग सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होतात। मग त्यामध्ये देखील ज्या लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये द्यायचे त्यांची यादी वेगळी असते, ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना 500 रुपये द्यायचे आहेत त्यांची यादी वेगळी असते आणि त्यानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जातो। आता सध्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून राज्याच्या अर्थ विभागाकडे जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मागवला गेला आहे आणि आता लवकरच महिला व बाल विकास विभागाला राज्याचा अर्थ विभाग हा निधी देणार आहे आणि हा निधी मिळाल्यानंतर राज्याच्या सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता जुलै महिन्याचे 1500 रुपयाप्रमाणे 2100 रुपयाचा निर्णय अजूनही घेतला गेला नाही। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न असतो की येणारा हप्ता हा 1500 रुपये असणार की 2100 रुपये असणार? तर येणारा हप्ता हा 1500 रुपयांप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता ज्यांना जून महिन्याअंतर्गत पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणींनी 2 बाबी आधी लक्षात घ्यायच्या आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अटी व निकष, जे अटी व निकष होते जवळपास 7 अटी होत्या, त्या अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र आहात का नाही हे सर्वात महत्त्वाचे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। कारण अनेक लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अथवा अपात्र असून देखील योजनेचा लाभ घेतला होता। आता अशा अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आले आहेत, ज्यामध्ये महत्त्वाच्या बाबी होत्या, ज्यामध्ये 2.5 लाख रुपये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असेल, त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार असल्यास किंवा खाजगी नोकरदार असून त्यास चांगला पगार असल्यास किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेत असल्यास, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनांचा लाभ घेत असल्यास, त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असल्यास आणि तुमच्या कुटुंबामधील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता कुटुंब म्हणजे नक्की काय? कुटुंब कसं ओळखायचं? लक्षात घ्या, तुमचं रेशनिंग कार्ड म्हणजे तुमचं कुटुंब। मग तुमच्या रेशनिंग कार्डमध्ये तुम्ही 3 महिला आहात आणि तुमच्या तिघांचेही लग्न झाले आहेत, तर लक्षात घ्या तुमच्या तिघांपैकी एकाच महिलेला पैसे येणार आणि एका मुलीला पैसे येणार, तिघींना आता यापुढे पैसे मिळणार नाहीत। या बाबी तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्यायच्या आहेत, कारण अनेक लाडक्या बहिणींचं काय होतंय की आम्ही तिघी आहेत परंतु आम्ही सेपरेट राहतो, आम्ही एकच राहत नाही, परंतु तुमचे रेशनिंग कार्ड एक असल्यास तुमच्यापैकी एकीलाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत, बाकी दोघींचे पैसे बंद झाले आहेत, त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत। आता मग तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात, म्हणजे की सर्वच्या सर्व अटीमध्ये तुम्ही पात्र असून देखील तुमचे लाभ बंद झालेत,
त्यामध्ये आपण याआधी देखील सांगितले होते की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार कोण करू शकतं, तर ज्या लाडक्या बहिणींनी वेबसाईटवरून किंवा कम्प्युटरवरून आपले अर्ज केले होते, वेबसाईटवर जाऊन ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज केले होते, तर त्या महिलांना वरती तक्रार म्हणून एक तक्रार फॉर्म भरता येत होता. तो तक्रार फॉर्म भरल्यानंतर अनेक महिलांचे फॉर्म यामध्ये रिसॉल्व्ह झाले. आता ज्यांचे रिसॉल्व्ह झाला आहे त्यांना आता मिळणारा जो हप्ता असणार आहे तो 3,000 रुपये असणार, कारण त्यांना जून आणि जुलै दोन्ही महिन्याचे मिळून त्यांना पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु ज्यांनी तक्रार फॉर्म भरला आणि तो रिजेक्टेड झाला, तर अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. आता अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशन किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला होता, मग त्यांना तक्रार पण करता येत नाही. मग त्यांनी काय करायचं, तर तुम्ही आता ही वाट बघायची आहे. जुलै महिन्याच्या हप्त्यापर्यंत तुम्ही वाट बघा. जुलै महिन्याच्या हप्त्यामध्ये ही पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर कदाचित तुम्हाला योजनेचे हे दोन्ही महिन्याचे हप्ते मिळू शकतात, जर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर. त्यामुळे तुम्ही जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणापर्यंत थांबा. कुठल्याही प्रकारे चौकशी करू नका किंवा घाबरून जाऊ नका. तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचे पैसे आले का, किंवा तुम्ही फॉर्म कुठे भरला होता आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून अनेक लाडक्या बहिणींना समजणार आहे की नक्की लाभ किती महिलांना येत आहे, किती महिलांचे लाभ बंद झाले आहेत. आणि त्यामुळे ही महत्वाची माहिती तुम्ही सर्वांना शेअर करायला विसरू नका. आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील 100% करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य आणि सर्व महत्वाचे अपडेट सर्वात आधी मिळतील. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला त्याविषयी व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती देण्यात येईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.